तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची जाहिरात मित्रांनो असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI कडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला जाहिरातीला सुरुवात करूया. यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ सर्कल बेस ऑफिसर या पदासाठी ही भरती असणार आहे. त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झाली आहे. 29 तारखेपासून 29 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 18 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या आत ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर व्हॅकन्सी यामध्ये किती असणार आहेत? ही मित्रांनो सेंट्रल लेव्हलची व्हॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात. पण मात्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा यासाठी जागा असणार आहेत आणि तुम्ही महाराष्ट्रातून यासाठी अर्ज करू शकता आणि तुमचं नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्याचमुळे एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. तर चला व्हॅकन्सीबद्दल सविस्तर माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो यामध्ये टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहेत ते 2050 या टोटल व्हॅकन्सी असणार आहेत ऑल स्टेटसाठी. आता आपण महाराष्ट्र स्टेटसाठी किती व्हॅकन्सी असणार आहेत ते बघूया. इथे बघा महाराष्ट्रासाठी टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहेत 194 व्हॅकन्सी असणार आहेत मराठी लँग्वेजसाठी आणि त्याचबरोबर मुंबई मेट्रोसाठी टोटल ज्या व्हॅकन्सी असणार आहेत ते असणार आहे 143. यामध्ये मराठी आणि कोकणी लँग्वेज यामध्ये इन्क्लूड असणार आहे. अशा मित्रांनो दोन्ही मिळून टोटल या व्हॅकन्सी 337 व्हॅकन्सी या महाराष्ट्रासाठी असणार आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण त्यांनी या पी-डी-एफमध्ये सविस्तर प्रोव्हाईड केले आहे. ते तुम्ही इथे पी-डी-एफमध्ये सविस्तर बघू शकता. त्यानंतर या पदासाठी तुम्हाला पगार जो असणार आहे 48,000 पासून तुम्हाला ₹85,920 इतकी सॅलरी राहणार आहे. सॅलरी मित्रांनो हाय स्केलची असणार आहे. त्याचमुळे तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे, कोणकोणते विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत ते आपण बघून घेऊया. इथे बघा पात्रता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन हे लागणार आहे. म्हणजे कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा ऑर इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकॉग्नाइज्ड सच ॲज बाय इन्क्लुडिंग IDD. त्याचबरोबर कॅन्डिडेट पोजेसिंग क्वालिफिकेशन सच ॲज मेडिकल इंजिनिअरिंग किंवा CA किंवा कॉस्ट अकाउंटंट हे सुद्धा यासाठी एलिजिबल असणार आहेत. त्याचबरोबर यासाठी एज लिमिट जे असणार आहे मित्रांनो, एज लिमिट कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष एज लिमिट ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. त्याचबरोबर इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे. वयामध्ये सूट दिली जाणार आहे. SC-ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर OBCसाठी 3 वर्षाची आणि त्याचबरोबर PWD कॅन्डिडेटसाठी कॅटेगरीनुसार 15 वर्ष, 13 वर्ष आणि 10 वर्ष अशी वयामध्ये सूट दिली यामध्ये जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. इथे बघा मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. ॲज ऑफिसर इन एनी शेड्यूल्ड कमर्शियल बँक किंवा एनी रिजनल रूरल बँकमध्ये तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स यामध्ये असणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर आता बघूया यामध्ये तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे, तुमचं सिलेक्शन यामध्ये कशाप्रकारे असणार आहे. यामध्ये तुमचं 3 फेजमध्ये सिलेक्शन असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये तुमची स्क्रीनिंग असणार आहे आणि तिसऱ्या फेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये मित्रांनो 120 मार्कांची ऑनलाईन टेस्ट होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा असणार आहे. 50 मार्कची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट त्यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टचा जो काही सिलेबस असणार आहे, तो त्यांनी सविस्तर पद्धतीने इथे मेन्शन केलेला आहे. त्यानंतर इथे त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह टेस्टबद्दल सुद्धा माहिती दिली आहे. त्यानंतर तुमची स्क्रीनिंग असणार आहे आणि तिसरी जी काही फायनल शेवटची फेज असणार आहे, त्यामध्ये तुमचा एक इंटरव्ह्यू असणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये फायनल सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर जी काही ऑनलाईन एक्झाम असणार आहे, त्याची सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असणार आहे. इथे बघा महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर असणार आहे. जसं की अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, ठाणे, नवी मुंबई, त्याचबरोबर सातारा, सांगली आणि धुळे असे विविध सेंटर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असणार आहे एक्झामसाठी. त्यानंतर आता आपण बघूया यासाठी अर्ज कुठे करायचा. तर यासाठी मित्रांनो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही मित्रांनो अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. अर्जाची तारीख सांगितल्याप्रमाणे 29 तारखेला सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 18 फेब्रुवारी 2026 या तारखेला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर यासाठी अर्जाची फी किती असणार आहे? जनरल कॅन्डिडेट त्याचबरोबर EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी ₹750 अर्जाची फी असणार आहे. SC-ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.